कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारे राजेंद्र गडगे यांना अखेर आज जामीन झालाय. तो जामीन कसा झाला, त्या राजेंद्र गडगे यांचे वकील श्रीप्रसाद कानडे आपल्यासोबत आहेत. नेमकं सर, जामीन कसा झाला, काय युक्तिवाद करण्यात आला? पहिली गोष्ट, आम्ही कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करतो असा कोणत्याही प्रकारचा दावा आम्ही केलेला नाहीये आणि करतही नाही. आम्ही फक्त जे भाविक भक्त येतात त्यांच्याकडून ध्यानधारणा करून घेतो. आणि दत्त दिगंबर सेवाभावी संस्था ही एक रजिस्टर्ड संस्था आणि त्यामुळे लोकांच्या हितासाठी, लोकांचं कल्याण व्हावं यासाठी कमी खर्चामध्ये आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांची नियुक्ती येथे केलेली आहे. आणि आम्ही असंही कुठे सक्ती केलेली नाही की तुम्ही आमच्याकडूनच उपचार घ्यावेत, तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा, तुम्ही त्यांच्याकडून मेडिकेशन घ्यावं आणि इकडे फक्त मानसिक शांतीसाठी यावं. मानसिक शांतीसाठी इथे फक्त ध्यानधारणा घेतली जाते, ती पण अशी सक्ती नाही की तुम्ही इथं येऊनच केली पाहिजे. परंतु काही लोकांकडून त्यांनी पैसे घेतल्याचा दावा केला होता. काही चिठ्ठ्या वगैरे किंवा ते सापडण्यात आलं होतं. असं कोणत्याही फिर्यादी आतापर्यंत आलेला नाही की ज्यांनी बाबांवर आरोप केलाय की हे बाबांनी आमच्याकडून पैसे घेतलेत किंवा आमची लूटमार केली. कोणताही आतापर्यंत फिर्यादी आमच्याकडे किंवा पोलिसांकडे आलेला नाही. नेमकं युक्तिवादामध्ये कोणी तुम्हाला मदत केली आणि सरकारी पक्षाकडून जो आरोप करण्यात आले होते की म्हणजे बोंदुगिरीचा किंवा त्याच्यावरती तुम्ही काय? मूलतः आम्ही कोणत्याही प्रकारची भोंदूगिरी इथे केलेली नाहीये. सनातन धर्मामध्ये असणारी जी ध्यानधारणा आहे, त्यानंतर जे हवनाचे विधी आहेत, यज्ञाचे विधी आहेत, मूलतः मी सांगू इच्छितो की जादूटोण्यामध्ये असणारे तांत्रिक विधी इथे कोणते होत नाही. इथे जे विधी होतात ते वैदिक विधी होतात आणि वैदिक विधींसाठी इथे ब्राह्मणांची नियुक्ती केलेली आहे. आणि आयुर्वेद आणि हवन यांचा फार जुन्या काळापासून संबंध आलेला आहे. आयुर्वेदाचा जो आद्य ग्रंथ आहे चरक संहिता, त्या चरक संहितेमध्ये उपचाराच्या म्हणजे चिकित्सेच्या 3 पद्धती सांगितल्या आहेत. त्यामध्ये दैवव्यपाश्रय चिकित्सा, युक्ताव्यपाश्रय चिकित्सा आणि सत्ववजय चिकित्सा हे चिकित्सेचे 3 प्रकार आलेले आहेत. तर त्या दैवव्यपाश्रय चिकित्सेमध्ये मानसिक शांततेसाठी हवन, पूजा, विधी या सगळ्यांचा उल्लेख आहे. त्यासोबत युक्ताव्यपाश्रय चिकित्सेमध्ये जे औषधोपचार आहेत, पंचकर्म आहेत यांचा उल्लेख आलेला आहे. आणि सत्वविजय म्हणजे मानसिक शांतता, ध्यान, धारणा, प्राणायाम यांचा उल्लेख आलेला आहे. आणि जसं मी सांगितलं, आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आयुर्वेदानुसार योग्य आहेत आणि त्याच फक्त दत्तधाममध्ये होत होत्या. ह्या सोडून कुठल्याही प्रकारची भोंदूगिरी किंवा जादूटोणा आत्तापर्यंत दत्तधाममध्ये झाला नाही आणि यापुढे होणार. याच्यातले काही आरोपी अजूनही फरार आहे, त्यांना अजूनही बेल मिळाली नाही. त्यांना आता बेल मिळण्यासाठी सुद्धा आम्ही त्यासाठी पुढे विचार करतोय आणि ते फरारी नाही आहेत. त्यांचा आम्ही अँटिसिपेटरी दाखल केलेला आहे आणि पुढचीही पण आम्ही मार्गावर आहोत. पुढचे आरोपी जे आहेत ते त्या फरार नसून तेही त्यांच्यासाठी बेल मिळवण्याचा प्रयत्न जे आहेत ते वकील करतायत, असे त्यांनी भावना जी आहे ते व्यक्त करण्यात आलेली आहे. LS मराठीसाठी सचिन अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.